पहा आज आपण एक थेरम पाहणार आहोत. थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. म्हणजे दोन सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा थेरम आहे हा. पहा हे दोन ट्रायंगल, एक आहे ट्रायंगल एबीसी आणि दुसरा आहे ट्रायंगल पीक्यूआर, आणि हे दोन सिमिलर ट्रायंगल आहेत. तर पहा काय म्हटलंय थेरम काय आहे, व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर असतात, द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोस ट्रायंगल्स, तेव्हा या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो तो कसा असणार आहे पहा बरं. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. पहा मी काय लिहिलेलं आहे कळलं का तुम्हाला. हा ट्रायंगल या व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स, या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो इज इक्वल टू, हा इक्वल असतो कशाशी, द रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स, त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशोशी. म्हणजे याचा अर्थ काय होतो पहा बरं. काय होणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू साइडचा स्क्वेअर. मग समजा एबी साइड घेतली तर एबीचा स्क्वेअर आणि पीक्यूचा स्क्वेअर, करस्पॉन्डिंग साइड्स आहेत ना, यांचा रेशो. म्हणजे एबी स्क्वेअर अपॉन पीक्यू स्क्वेअर, ह्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरचा रेशो आणि त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो सेम असतो. मग ही साइडची जोडी घ्या किंवा दुसरी घेऊ शकता, बीसी स्क्वेअर अपॉन क्यूआर स्क्वेअर, किंवा तिसरी जोडी पण एसी स्क्वेअर अपॉन पीआर स्क्वेअर. हा थिअरम आहे पहा. म्हणजे आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. पहा आता समजा पहिलं प्रॅक्टिस सेट 1.4. या प्रॅक्टिस सेट 1.4 मधलं पहिलं एक्झाम्पल आहे. द रेशो ऑफ the corresponding sides of similar triangles is 3:5. Then find the ratio of their areas. म्हणजे एका दोन सिमिलर ट्रायंगल्स आहेत, त्यांच्या साइडचा रेशो 3:5 दिलेला आहे आणि एरियाचा रेशो आपल्याला काढायचा आहे. मग काय म्हणू आपण पहा, लेट corresponding sides of similar triangle B. काय मानू, समजा साइड आहेत म्हणून S1 आणि S2 मानू, S1 and S2 and their areas B. एरियाज काय मानायचे समजा मग आपण A1 and A2. म्हणजे काय केलं पहा, त्या दोन करस्पॉन्डिंग साइड्स S1 आणि S2 मानल्या आणि दोन त्यांचे एरिया आहे ते A1 आणि A2 मानले. मग आता पहा आपल्या साइडचा रेशो दिलेला आहे, म्हणजे आपलं हे दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, S1:S2 इज इक्वल टू 3:5 हे दिलेलं आहे पहा. मग हे जे दिलेलं आहे याचा अर्थ काय होतो, सो S1 अपॉन S2 इज इक्वल टू 3/5. बरोबर आहे. मग आता S1 आणि S2 ची किंमत आपल्याला मिळालेली आहे, S1 अपॉन S2 ची. याच्यानंतर आपल्याला माहिती आहे काय आहे, तर हे दोन सिमिलर ट्रायंगल आहेत. मग आपण काय म्हणू शकतो, इन सिमिलर ट्रायंगल्स. आपण एक प्रॉपर्टी पाहिली, काय प्रॉपर्टी पाहिली, A1 अपॉन A2 इज इक्वल टू S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर. म्हणजे दोन सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. आपण प्रॉपर्टी आताच पाहिली होती पहा. मग हेच आपण कसं लिहू शकतो पहा, सो A1 अपॉन A2 इज इक्वल टू S1 अपॉन S2 ब्रॅकेट स्क्वेअर. S1 चा पण स्क्वेअर आहे, S2 चा पण स्क्वेअर आहे, म्हणून S1 अपॉन S2 चा ब्रॅकेट स्क्वेअर केला आपण. मग पहा, सो A1 अपॉन A2 इज इक्वल टू S1 अपॉन S2 ची किंमत आपल्याला माहिती किती आहे, 3/5 आहे, 3/5 ब्रॅकेट स्क्वेअर. सो A1 अपॉन A2 इज इक्वल टू 3 चा वर्ग 9, 5 चा वर्ग 25. सो A1 is to A2 is equal to 9 is to
25 म्हणजे त्यांच्या एरियाचा रेशो हा 9:25 आहे. आता पहा दुसरं एक्झाम्पल आहे. इफ ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर, म्हणजे एबीसी आणि पीक्यूआर हे दोन सिमिलर ट्रायंगल आहेत अँड एबी इज टू पीक्यू इज इक्वल टू 2:3, म्हणजे एबी आणि पीक्यूचा रेशो 2:3 आहे. देन फिल इन द ब्लँक्स. तर आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या असतात. मग पहा आता काय आहे, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. आता दोन सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा साईडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो, म्हणजे एबी स्क्वेअर अपॉन पीक्यू स्क्वेअर असणार आहे. पहिल्या ट्रायंगल साईड जर एबी घेतली, दुसऱ्या साईड पीक्यू येणार आहे बरोबर, त्यामुळे एबी स्क्वेअर अपॉन पीक्यू स्क्वेअर. इथे दिलंय पहा एबी इज टू पीक्यू 2:3, म्हणून एबी स्क्वेअर म्हणून 2 चा स्क्वेअर म्हटले, पीक्यू स्क्वेअर म्हणून 3 चा स्क्वेअर म्हटले. ठीक आहे, मग 2 चा स्क्वेअर किती आहे रे 4 आणि स्क्वेअर ऑफ 3 इज इक्वल टू 9. अशा प्रकारे आपल्याला फक्त रिकाम्या जागा भरायच्या होत्या. अतिशय सोपं एक्झाम्पल होतं पहा. पहा तिसरं एक्झाम्पल आहे. इफ ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर, म्हणजे एबीसी आणि पीक्यूआर हे दोन सिमिलर ट्रायंगल आहेत. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू 80, एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू 125. देन फिल इन द ब्लँक्स. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी 80 आहे आणि एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर 125 आहे. पहा मग इथे 80 आहे, इथे 125 आहे. इथे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी दिला आहे, म्हणजे इथे एरिया ऑफ ट्रायंगल काय असणार आहे पीक्यूआर असणार आहे. पहा हे तर लगेच कळतंय. हा एरिया 80 आहे, हा एरिया 125 आहे जे आपल्याला दिलेलं होतं. आता विचारले मात्र काय पहा एबी आपण पीक्यू विचारले. आता एबी आपण पीक्यू किती असेल रे, आपण काढू शकतो ना, ह्याचं स्क्वेअर रूट असणार आहे ना, कारण एबी स्क्वेअर आपण पीक्यू स्क्वेअरची किंमत ही असते. मग याचं वर्गमूळ 80चा वर्गमूळ किती, 80चं स्क्वेअर रूट निघतंय का, नाही निघत. 125 पण वर्गमूळ निघत नाही, स्क्वेअर रूट निघत नाही. मग आपण जर भाग जात असेल तर भाग द्यायचा आहे. 5 तर 0 आहे तर 5 आहे, मग दोन्ही ठिकाणी 5 ने भाग जाणार आहे. 5 ने भाग देतो, 5 एके 5, 3 राहिले, 5 × 30, खाली 5 दुने 10, 2 राहिले, 5 × 5 = 25, म्हणजे 16/25 झालं. एबी स्क्वेअर छेद पीक्यू स्क्वेअर म्हणजे 16/25 झालं. मग एबी किती असेल रे, 16चा वर्गमूळ किती येतं 4 येतं आणि 25चं 5 येतं. 5 म्हणजे एबी छेद पीक्यू 4/5 असणार आहे, म्हणजे एबीचा वर्ग 416 होईल, पीक्यूचा वर्ग 5 × 5 = 25 होईल. आणि त्याची हा रेशो आहे 16/25. रेशो सेम असतो, त्यामुळे आपण बरोबर याचा स्क्वेअरचा रेशो हा या एरियाच्या रेशो एवढा असतो. मग याचा स्क्वेअर बरोबर 416 होतो आणि 5 चा 25 होतो, त्यामुळे इथं किंमत 4/5 असणार आहे. पहा तोंडी केल्या आपण. आता पहा चौथं एक्झाम्पल पहा. ट्रायंगल एलएमएन सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर. दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल एलएमएन. क्यूआर ची किंमत दिली आहे 20, तर आपल्याला एमएन ची किंमत विचारलेली आहे. ठीक आहे, मग आता मी कसं करतो पहा, 9 इंटू आहे ना, 9 इंटू देतो, 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to 16 into area of triangle LMN. एरिया ऑफ ट्रायंगल LMN जे प्रश्नामध्ये दिलेलं आहे ते लिहिलं. मग आता काय करतो पहा, सो एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू 16/9. काय केलं कळलं का पहा, इथला एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर आहे असा ठेवला, हा इकडे गुणिले येतो, इकडे भागीला एरिया ऑफ ट्रायंगल एलएमएन. इकडचे 16 आहे असे ठेवले 16 आणि इकडचे 9 गुणिले आहेत ते तिकडे गेले की भागिले झाले. म्हणजे आपल्याला दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो मिळाला. आता आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे का पहा, बर एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू QR स्क्वेअर अपॉन MN स्क्वेअर. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा साईडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. म्हणजे त्या ट्रायंगलची साईड QR घेतली, त्या साईडची या ट्रायंगलची साईड MN येणार आहे पहा. आणि याच का घेतल्या, कारण आपल्याला QRचं माप दिलंय आणि MNचं काढायचंय. मग ही लेफ्ट साईड जर सेम असेल तर ही राईट साईड कशी असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल पहा, आपण अशा प्रकारे म्हणू शकतो, आणि वर लिहितो म्हणजे जागा आपल्याला कमी पडली तर सोडवता येईल. सो
QR स्क्वेअर अपॉन MN स्क्वेअर इज इक्वल टू 16 अपॉन 9. लेफ्ट साइड सेम, राईट साइड सेम. मग हे इज इक्वल टू हे म्हटलं. आता QR ची किंमत आपल्याला दिली. QR किती दिलेला आहे रे? 20 दिलेला आहे. मी 20 किंमत भरू. सो 20 चा स्क्वेअर अपॉन MN स्क्वेअर इज इक्वल टू 16 अपॉन 9. क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो MN स्क्वेअर इंटू 16 इज इक्वल टू विथ वर किती 400 इंटू 9. काय केलं? MN स्क्वेअर आणि 16 चा गुणाकार केला क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये आणि 20 चा स्क्वेअर आणि 9 चा. 20 चा स्क्वेअर किती आहे? 400 आहे. त्यामुळे 400 इंटू 9 लिहिलं. सो MN स्क्वेअर इज इक्वल टू 400 इंटू 9 डिवायडेड बाय 16. हे इकडचे 16 तिकडे गेले की भागिले झाले. आता 16 ने भाग जाईल. डायरेक्टली 400 ला भाग जाईल असं मला वाटतंय. बघू. 16 1 16, 16 दुने 32, 8 राहिले, 80 झाले. 16 85 म्हणजे MN स्क्वेअर 25 आणि 9 चा गुणाकार. सो MN स्क्वेअर इज इक्वल टू 25 90 225. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स. वर्गमूळ काढून बाजूची. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. स्क्वेअर रूट काढल्यावर काय होईल पहा? MN इज इक्वल टू 15. MN स्क्वेअरचं स्क्वेअर रूट MN आलं 225 चं स्क्वेअर रूट 15 15 आलं पहा. 15 चा वर्ग 225 असतो. अशा प्रकारे आपल्याला MN ची किंमत मिळाली.